शिक्षेसाठी झुंजत होती आणि आता शिक्षा पूर्वी होण्यापूर्वीच त्या 11च्या 11 बलात्कार तुमच्यावरचा बलात्कार असाच पाहावा लागलेला होता। मग तुमच्या दोन्ही बहिणींची पाळी येते। अधिकच वाईट गोष्ट ही की पुरुष कोणी ओळखीचे नसतात, त्यांना तुम्ही नीट ओळखत असता, तुमच्या शेजारीच राहतात ते, रोजच्या रोज तुमच्या वेळा तुम्हाला घर बदलावं लागतं। भीती वाटली म्हणून मग बऱ्याच कालखंडानंतर आज चंद्रपुरात सर्व महिला संघटना इथे एकत्र जमलेल्या आहेत आणि त्या सगळे एकच मागणी घेऊन जमलेल्या आहेत की बिल्किस बानोला न्याय मिळाला पाहिजे। जो अमानुष अत्याचार तिच्यावर आणि तिच्या कुटुंबावर झाला आणि ते अमानुष अत्याचार करणाऱ्या 11 जणांना बाहेरची स्वतंत्र हवा दिसायला नको होती, अशा लोकांना त्यांची चांगली वागणूक या नावाखाली सोडण्यात आलं आणि ज्या पक्षाचे ते कार्यकर्ते आहेत, ज्या संघटनेचे ते कार्यकर्ते आहेत, त्या संघटनेच्या कार्यकर्ते आज ते संघटना देश चालवत आहे, राज्य चालवत आहे आणि म्हणून अशा बलात्कारांना जर सरकार सोडत असेल तर या सरकारचा आम्ही निषेध करतो, त्या केंद्र सरकारचा आम्ही निषेध करतो आणि त्या केंद्र सरकारला आणि त्या सरकारला जागा दाखवल्याशिवाय इथल्या महिला स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही देतो।